बक्षीस बैलगाडा शर्यतीची बघा नुसती. भोसले बंधू शेती फार्म, बैलगाडा शौकीन, बैलगाडा प्रेमी अभयसिंह शंकरराव भोसले, विरवडे, तालुका कराड. शेतकरी मित्रांनो नमस्कार. हा रत्ना हापूस आंबा, याची साईज बघा, माझ्या हातात बसत नाहीये. हा आहे सालीला थोडासा जाड असतो, पण आतमध्ये पल्प गर भरपूर असणारा हा रत्ना हापूस आंबा. हापूसचाच हा क्रॉस आहे रत्ना हापूस. अतिशय चवीला गोड आणि पल्प गर भरपूर असणारा, साईजला मोठा. बैलगाडा शर्यत शौकीनाच्या दारात असा छकडा नसेल तर क्या बात है. आमचे बंधुराज अभयसिंह शंकरराव भोसले, विरवडे, भोसले शेती फार्म, भोसले कृषी उद्योग, विरवडे, तालुका कराड यांचा हा बघा शंभू 2200. कसा आहे वाघ? शंभू 2200. बैलगाडा शौकीन आम्ही लोक आहोत, जनावरांवर पोटच्या पोरासारखं प्रेम करणारे. दारात जनावरं नसली तर आम्हाला चैन पडत नाही. तुम्हाला संपूर्ण वस्तीनंतर निवांत एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवतो. मित्रांनो, दारात आंब्याची झाडं असल्यानंतर इथं गार वारं लागते बघा, उठू वाटत नाही अजिबात. हा बंगला बघा, आबांनी आमच्या बांधलेला, आणि ह्यात सगळीजण आज आम्ही राहतोय. मित्रांनो, तुम्ही शेतकऱ्याचा नाद करू नका. शेतकऱ्याला खूप कष्ट करावं लागतं, तेव्हा कुठं दुसऱ्या पिढीला सुखाचे दिवस येतात. कशी शेती दिसत आहे बघा, चौफेर सगळीकडं. आणि हा डांबरी रस्ता विरवडे गावात गेला. असा हा आमचा हवेशीर थंडगार ठिकाणी भोसलेमळा विरवडे. भोसलेमळा विरवडे म्हणजे एक निसर्गरम्य जणू ॲग्री टुरिझमचे ठिकाणच आहे. हे बघा, मगाशी तुम्हाला त्या साईडचा व्ह्यू दाखवलेला हा, आणि तिकडं तसंच पुढं आहे अजून, आणि इकडं या बाजूला विहीर आहे आमची. भोसले कृषी उद्योग कराड. ही कडबा कुट्टीची मशीन, आणि मगाशी दाखवला तसा हा जनावरांचे शेड. हे आधी पूर्वी आमचे भोसले ब्रॉयलर पोल्ट्री फार्म होते. आता इथून मागचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हा बघा, उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा एका रानाची मेहनत करून सोडलेला आहे. अजून पुढे जाऊन नंतर दाखवतो, आत्ता जरा गडबडीत आहे. अशा अँटिक वस्तू, हे काय दिसते, न्यू केपीटी मिल्किंग मशीन. हे तुम्हाला शेतकऱ्याच्या वस्तीवर अनेक प्रकारच्या मोटारी, बाहेर ट्रॅक्टर आहे बघा. थांबा एक मिनिट. ही कडबा कुट्टीची मशीन, आणि मगाशी दाखवला तसा हा हिरवा लुसलुशीत चारा. तिकडं वरती सगळ्या ढाली आमच्या बैलांनी कमवलेल्या शर्यतीमध्ये शंभू 2200 ह्यानं कमवलेल्या ह्या सगळ्या ढाली. बैलगाडा प्रेमी, बैलगाडा शर्यत शौकीनाच्या दारात असा छकडा नसेल तर क्या बात है. हे बघा आमच्या वस्तीवर, आणि तुम्हाला आमचा शंभू 2200 दाखवतो. थांबा जरा. शंभू 2200 बघा,
हा बघा आमचा वाघ तिकडं बसलाय. दिसतंय का? ही अशी शेतकऱ्याची आमची वस्ती. हा आमच्या बंधुराजचा शंभू 2200 विरवडे. भोसले कृषी उद्योग, भोसले शेती फार्म. मित्रांनो, भोसलेमाळा विरवडे इथं हा बंगला बघितला की मला माझे चुलते स्वर्गीय कैलासवासी भीमराव तुकाराम भोसले यांची आठवण नेहमी ह्या वस्तीवर आल्यावर होते. हा बंगला बघा आबांनी आमच्या बांधलेला, आणि ह्यात सगळीजण आज आम्ही राहतोय. इथं आमचे चुलते चुलत भाऊ वगैरे. हे बघा कशी वस्ती आहे. आंब्याचं झाड आहे दारात. दारात मागाशी दाखवली इथं जनावर आहेत. अशी असती शेतकऱ्याची वस्ती. एकदा या फिरायला आमच्या मळ्यात. भोसले कृषी उद्योग कराड. भोसले कृषी उद्योग कराड. आमचा हा ट्रॅक्टर बघा. आणि हे मगाशी आपण ह्या शेडात आतमध्ये गेलो होतो. आणि हे मोकळं शिवार मोठं रान. आणि तिकडं तसंच पुढं आहे अजून. आणि इकडं या बाजूला विहीर आहे आमची. आणि तिकडं मागं एक अजून वस्ती आहे. इथं फक्त मोकळं फिरायला वेळच पाहिजे. मित्रांनो, तुम्ही शेतकऱ्याचा नाद करू नका. शेतकऱ्याला खूप कष्ट करावं लागतं. तेव्हा कुठं दुसऱ्या पिढीला सुखाचे दिवस येतात. एका पिढीनं कष्ट केल्यानंतर दुसरी पिढी थोडं सुखात खाऊ शकते. असं शेतकऱ्याचं जीवन असते. तुम्हाला काय काय दाखवू सांगा. हे बघा इथं कोंबड्या आहेत. आता बऱ्याचशा कोंबड्या बाहेर फिरून अंगणात फिरत आहेत, त्यामुळे इथं दिसत नाहीत. मित्रांनो, दारात आंब्याची झाडं असल्यानंतर इथं गार वारं लागतंय बघा. उठू वाटत नाही अजिबात. हे आमचे मित्र आले आहेत. हे दिसतात का तुम्हाला? सचिन दादा. बक्षीस बैलगाडा शर्यतीची बघा नुसती. भोसले बंधू शेती फार्म. बैलगाडा शौकीन, बैलगाडा प्रेमी अभयसिंह शंकरराव भोसले विरवडे, तालुका कराड. माळच लागली आहे बघा ढालींची, ट्रॉफ्यांची. ताजा लुसलुशीत चारा आम्ही जनावरांना देतो. हे बघा कडबा कुट्टी मशीन. आणि तिकडं जनावरं आता थोडी कमी केलेत, तरी पण दाखवतो. पहिला दुतर्फा सगळा गोटा भरलेला असायचा. आता थोडी कमी केलेत. बाकीचे पण आमचे शेतीचे व्याप, इतर नवीन जमिनींचे व्याप वाढलेले आहेत. त्यामुळं आता एवढीच जनावरं आहेत.
आणि इकडून व्ह्यू कसा दिसतोय बघा रानांचा. हे बघा, तिकडे जाऊ कधीतरी फिरायला. मित्रांनो, आमचा भोसलेमाळा विरवडे म्हणजे एक निसर्गरम्य जणू ॲग्री टुरिझमचे ठिकाणच आहे. हे बघा, मगाशी तुम्हाला त्या साईडचा व्ह्यू दाखवलेला हा ओम शिवशंकर किती छान बंगलो आहे आमच्या आबांनी बांधलेला. आणि इकडं सगळी झाडं, नारळीची, आंब्याची, आणि समोर व्ह्यू बघा, बंगल्याच्या समोर कशी शेती दिसत आहे बघा, चौफेर सगळीकडं. आणि हा डांबरी रस्ता विरवडे गावात गेला. असा हा आमचा हवेशीर थंडगार ठिकाणी भोसलेमाळा विरवडे. एकदा अवश्य या आमच्या रानात फिरायला.